कोर्टानं निर्णय दिला आणि राज्यात महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला। येत्या जानेवारी महिन्यामध्ये मुंबईत पालिका निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना विरुद्ध शिवसेना हे वातावरण आता चांगलंच तापण्याची शक्यता दिसतेय। पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं। महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना सामना। राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेचा बाण। सत्ताधाऱ्यांकडून जोरदार पलटवार। महापालिका निवडणुकांचे जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे। आगामी जानेवारीत मुंबई महापालिका निवडणुकांचे फटाके वाजण्याची दाट शक्यता आहे। यावेळेस महापालिका निवडणूक सर्वार्थाने महत्त्वाची आणि वेगळी सुद्धा आहे, कारण गेल्या 5 वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलंय। शिवसेनेत फूट पडल्यानंतर होत असलेली ही पहिलीच मुंबई महापालिकेची निवडणूक आहे। त्यामुळे जसा सामना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेनाचा रंगला, तसाच सामना या महापालिका निवडणुकीमध्ये रंगणार हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही। गेले काही दिवस बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या एकत्रित फोटो लावण्यावरून दोन्ही शिवसेनेमध्ये खटके उडत असताना आता आगामी काळात शिंदेंची शिवसेना लवकरच भाजपात विलीन होणार या राऊतांच्या विधानानं त्यात भर पडताना दिसते आहे। यांचा पक्ष जो आहे भविष्यामध्ये भाजपात विलीन होतो हे मी वारंवार सांगतोय आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा ते सत्य होतं। यांना भाजपात विलीन व्हावं लागेल, काय हवं ते करा। हा संजय राऊत कच्च्या गुरूचा चेला नाही, हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे आणि आयुष्यभर त्याने शिवसेना, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब यांच्याबरोबरच इमान एतबार राहण्याचा प्रयत्न केला। राऊतांच्या या दाव्यावर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील जोरदार टीकेचे बाण सोडण्यात आले। शिवसेनेचं काय होईल हे महाराष्ट्राची जनता बघून घेईल, पण ठाकरेंची शिवसेना आता काँग्रेसमध्ये विलीन झाल्याची टीका शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली आहे। तर राऊतांचं संतुलन बिघडल्यानं अशी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप अरुण सावंत यांनी केला आहे। आमचं काय होईल ते महाराष्ट्राची जनता बघून घेईल, परंतु उबाठा गट हा आत्ताच काँग्रेसमध्ये विलीन झालेला आहे, त्याची काळजी आधी संजय राऊतांनी केली पाहिजे। संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, मी वारंवार सांगत आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला ते ठाऊक आहे। तुमच्या ह्या वायफळ बोलण्यामुळे जनता या तुमच्या गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाहीये, हे लक्षात असावं। तर उलटपक्षी उबाठा गटाचंच काँग्रेसमध्ये लवकरात लवकर विसर्जन होईल असं भाकीत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर उभाटा गटाचं उरलं सुरलं अस्तित्व देखील संपेल आणि त्यानंतर उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही। त्यामुळं हे विलीन होणार ते विलीन होणार हे सांगण्याच्या आधी संजय राऊत यांनी महाराष्ट्राला सांगून टाकावं की महापालिकेच्या निवडणूक झाल्यानंतर उभाटा गटाचं विसर्जन होईल आणि ती उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होईल। एकूणच हे वार पलटवार पाहता येणाऱ्या काही दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीकेची धार आणखीन टोकदार होण्याची चिन्ह आहे। तिथं सारेच पक्ष गणरायाचं विसर्जन होताच आपापल्या पक्षाच्या मोर्चे बांधणीचा श्रीगणेशा करताना दिसतायत। तेव्हा कोणाची रणनीती 100% खरी ठरते आणि कोण मुंबई महानगरपालिकेचं मैदान मारतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।